नमस्कार. आपण वापरत असलेल्या कन्व्हेन्शनल विजेचे दर हे 7 रुपयापासून थेट 22 रुपये पर युनिट एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलत जातात आणि अनेकांना हे माहितीही नसतं. कसं ते आपण एका सिंपल चार्टच्या मदतीने समजावून घेऊया. हा चार्ट MSEDCLच्या LT रेसिडेन्शियल कन्झ्युमर्सच्या वीज दरांवर आधारित आहे. या चार्ट मधले जे ऑरेंज बार्स आहेत ते MSEDCLच्या LT रेसिडेन्शियल कन्झ्युमरचे विजेचे दर दाखवतात. 100 युनिटसाठी विजेचा दर आहे 7.2 रुपये पर युनिट. तोच विजेचा दर 300 युनिटसाठी 12.5 रुपये पर युनिट जातो. 500 युनिटसाठी 15.7 रुपये पर युनिट, 1000 युनिटसाठी 19.4 रुपये पर युनिट, 4000 युनिटसाठी 22.2 रुपये पर युनिट असे हे दर वाढत जात आहेत. याला कारण MSEDCLचे किंवा कुठल्याही डिस्ट्रीब्युशन कंपनीचे जे चार्जेस असतात ते स्लॅब वाईज असतात. जास्त युनिटच्या स्लॅबसाठी एनर्जी चार्जेस हे जास्त असतात. त्याच्यामध्ये फ्युएल ऍडजस्टमेंट चार्जेस, बिलिंग चार्जेस, टॅक्सेस आणि इतर सर्व ड्युटीज ऍड होतात आणि त्याच्यामुळे हे विजेचे दर जास्त वापरासाठी वाढत जातात. या चार्टमध्ये जे ग्रीन बार्स आहेत ते सोलारचे त्या पर्टिक्युलर युनिट साठीचे पर युनिट चार्जेस दाखवतात. पाहू शकतो की सोलारचे रेट्स हे 4 रुपयापासून 2 रुपयापर्यंत कमी होत आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा सोलारच्या बाबतीत हा आहे की तुमचा वीज वापर जसजसा वाढतो तसतसे तुमचे सोलारचे रेट पर युनिट रेट हे वाढत नाहीत. इनफॅक्ट वाढणाऱ्या विजेच्या वापराबरोबर पर युनिट रेट्स हे कमी होत जातात. त्यामुळे जर तुमचा विजेचा वापर जास्त असेल आणि तुम्हाला येणारं वीज बिल जर जास्त असेल, 4000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्या केसमध्ये सोलार हा तुमच्यासाठी अतिशय स्वस्त आणि अतिशय फायदेशीर असा पर्याय आहे. जर तुम्हाला ही वीज बिल कमी करण्यासाठी किती सोलारची आवश्यकता आहे आणि त्यातून किती बचत साध्य होऊ शकेल हे जाणून घ्यायचं असेल तर आजच इंडस सोलार पॉवरला संपर्क करा.